श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16 समास 9. नाना उपासना निरूपण. जगामध्ये अनेक लोक निरनिराळ्या उपासना करत असतात. हे सारे लोक त्यांच्या उपासनेला निर्गुण म्हणतात. श्रोत्यांनी प्रश्न केला, ही निर्गुणाची उपासना होते का? समर्थ म्हणतात, ही निर्गुणाची उपासना होणार नाही. पण जसं झाडाच्या शेंड्याला पाणी घातलं तरी ते मुळाकडेच जातं, तसं उपास्य देवतेची उपासना केली तरी ती अंतरात्म्यालाच पोहोचते. पण सगुण उपासना निर्गुण होत नाही. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. अंतर्यामी सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर सगुण निश्चितपणे खरं नाही असं अनुभवाला येईल. स्टार नोट: सगुणाची उपासना करणाऱ्यांनी ती जरूर करावी. सगुण भक्ती कधीही समर्थ डावलत नाहीत. प्रापंचिकांना तर तीच सुलभ आहे असंही सांगितलं आहे. पण कालांतराने बुद्धीची सूक्ष्मता वाढवून अंतरात्म्यापर्यंत गेल्याशिवाय आत्मस्वरूप हाती लागणार नाही असं सर्व संत सांगत असतात आणि वेदशास्त्र सुद्धा हेच सांगतात. श्रीराम समर्थ श्रीराम.